नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जाणून घ्या हरतालिका व्रत महत्त्व व पूजा कशी करावी। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत पाळलं जातं। हे व्रत सौभाग्य वाढवणारं मानलं जातं। हरितालिकेच्या दिवशी भगवान शंकरानं देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं, त्यामुळे महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। चांगला पती मिळावा यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत केलं जातं। पंचांगानुसार हरितालिका भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला साजरी केली जाते। यावर्षी तृतीया तिथी 5 सप्टेंबरला दुपारी 12:21 सुरू होते आणि ती 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 पर्यंत आहे। उदय तिथीनुसार हरितालिका 6 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे। या दिवशी विशेषतः राहू काळात पूजा करू नये। त्या दिवशी राहू काळ सकाळी 11:15 ते 12:19 पर्यंत आहे। हरितालिका व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया यांच्यासोबत विधवा स्त्रियाही करतात। हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात, तर चांगला पती मिळावा यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात। हरितालिकेच्या दिवशी सकाळी अंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावे। या दिवशी गणपती आणि शंकर पार्वतीची पूजा करावी। शक्य असल्यास केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा। व्रतकर्त्या स्त्रीनं रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी। चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा, त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा। गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पांची पूजा देखील करावी। उपलब्ध फळं फुलं अर्पण करावी। यावेळी शिव पार्वती मानून एका दाम्पत्याची देखील पूजा करावी। आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी। स्त्रियांना हळदी कुंकू आणि वाण दान करावे।